मला शहाणपणा शिकवायचं नाही, ओके? तुला केव्हापासून सांगते रे, शांत बस. जस्ट प्लीज शट अप म्हणून. मीरा, काय मूर्खपण आहे. तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय ना मी. सासरी गेल्यावर पण अशीच इम्पल्सिव्ह वागणार आहेस का? काय वाटेल त्यांना? कुठे घेऊन जाता येणार नाही तुला, अशी वागणार आहेस मूर्खासारखी बाहेर गेल्यावर? आय स्वेअर आता एक शब्द जरी बोललास ना तर. ओके अधीरा, बस. पाणी पितेस का? नंदुताई, मी आता यात काही चुकीचं बोललो का? तुमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, ही फॅक्ट आहे. बरोबर आहे ना रोहन? मी काय चुकीचं बोललो का? शट अप. अंशुमन, ऍटलीस्ट तू तरी शांत हो ना. रोहन, अरे मी का गप्प बसू? ती बघ, ती ओरडतीये किती. बाहेर कसं वागायची याची अक्कल नाहीये तिला. तुला फार अक्कल आहे का रे? हं? तुला फार अक्कल आहे? माझ्या माणसांचा अपमान करतोस माझ्या समोर आणि मी चुपचाप ऐकून घेऊ? अपमान? अगं काय अपमान केला मी त्यांचा? त्यांना ज्या गोष्टी अफोर्ड होणार नाहीये तेच बोलतोय ना मी. तुला ज्या ब्रँडेड बॅग शूज वगैरे लागतात, तुझ्या ज्या युरोप अमेरिकेच्या ट्रिप्स, ते नाहीच जमणार त्यांना. तुला सुद्धा ट्रेन रिक्षा बस यातून ट्रॅव्हल करायची सवय करून घेतली पाहिजे. स्ट्रीट फूड, लोकांचे धक्के खाणे, हे सगळ्याची तुला सवय झाली पाहिजे अधीरा. गो टू हेल. हिरा इडियट, काय केलंस हे? शांत बस. जस्ट शट अप. बस अधीरा, पुरे. दोघेही शांत व्हा बरं आता जरा. बाहेर होत आपण. नंदुताई, आय एम रिअली सॉरी. आमच्यामुळे परत एकदा तुम्हाला त्रास झाला. आय एम रिअली सॉरी, ओके? इथे जे काय नुकसान झालं असेल ना त्याचं बिल पिंट्या दादा दे. सॉरी. अगं